आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. या कार्यक्रमात उच्चारलं जाणारं देववचन तुम्हाला मदत करेल नक्कीच. मी विचारांबाबत बोलतेय आणि लोकांच्या मनात कोणकोणते विचार येतात आणि त्यांनी स्वतःचे विचार कसे निवडावेत याविषयी मी चर्चा करतेय. आपण विचारांची शक्ती यावर चर्चा चालूच ठेवणार आहोत, तर पाहत रहा. आजवर जे वाईट दिवस तुमच्या वाट्याला आलेत ते यापुढे तरी यायला नकोत. तुम्ही तुमचे दिवस उदासीनता, नैराश्य, संताप, कडवटपणा यात वाया घालवायची गरज नाही. काहीतरी चमत्कार घडेल म्हणून वाट पाहू नका आणि लगेच कोणीतरी प्रसिद्ध उपदेशक इथे अवतरेल आणि त्याचा कृपेचा हात तुमच्या मस्तकावरून फिरवेल याची प्रतीक्षा करू नका तुम्ही. नक्कीच मी तुम्हाला सत्य सांगते, जर तुम्ही देववचनांकडे बारकाईने लक्ष देऊन अभ्यास केला आणि तुमच्या जीवनात ती अंमलात आणलीत तर तुमच्या समस्यांचं तुम्ही नक्कीच निराकरण करू शकाल. पण जर तुम्ही तुमचं मन बदललं नाही, तुमच्या जीवनात काहीही बदल होणार नाही. जर तुमचे विचार वाईट असतील तर तुमचं जीवनही तिरस्करणीय राहील. मला ते पुन्हा एकदा खणखणीतपणे सांगू द्या. मला हे वारंवार सांगावं लागतंय कारण आपल्याला काही वेळा ही एकदम नवी बातमी वाटते. तुमच्या मनात जे येतं त्या सगळ्यावर तुम्ही विचार करत बसायची गरज नाही. तुम्ही ते झटकून टाकू शकता, तुम्ही नकार देऊ शकता आणि तुमचं मन कुठल्या तरी चांगल्या गोष्टीने भरून टाकू शकता. आपण कशावर विचार करायला हवा त्यावर तुम्ही विचार करू शकता. एक तरुण स्त्री आता इथून उठून गेली, पण काही जण वा, मला ते आवडलं कारण जेव्हा कुणीतरी प्रथम मला हे सांगायचा प्रयत्न केला मलाही कळलं नाही, मला काहीही माहीत नव्हतं. ज्यांना कशाची काहीही कल्पना नाही असे लोक या जगात वावरतायत आणि ही विदारक स्थिती आहे हे माहितीये तुम्हाला. जेव्हा लक्षावधी माणसं हा कार्यक्रम टीव्हीवर पाहतायत आणि त्यांना हे माहीत नाहीये, हे विदारक सत्य माझ्यासाठी किती त्रासदायक आहे. जोवर त्यांनी हा कार्यक्रम पाहायला सुरुवात केली नव्हती तोवर आपल्या मेंदूत या सकाळी जे जे काही उद्भवत आहे त्यावर विचार करायची गरज नाही हे त्यांना ठाऊक नव्हतं. हे उत्साहित करणार आहे, ही एक सुवार्ता आहे. मला ज्यावर विचार करावासा वाटतो त्यावरच मी विचार करणार. सैतान माझं काहीही बिघडवू शकणार नाही. जर मी त्याला माझ्या मनावर नियंत्रण करू दिलं नाही तर तो माझ्यावर अधिकार गाजवू शकणार नाही. आता इथे एक समस्या आहे, मी तुम्हाला समस्या हेही सांगणार आहे. तर ती समस्या अशी आहे की आपल्याला काही वाईट सवयी असतात ज्या आपण सोडून द्यायला हव्यात. आपण या बाबतीत शिस्त पाळत नाही. आपण दीर्घकाळ झटून सातत्याने पवित्र आत्म्याला सहकार्य करायला हवं. असं नाही की आज हा संदेश तुम्ही ऐकलात, घरी गेलात आणि नंतर तुम्हाला कधीही संघर्ष करावा लागणार नाही, असं होणार नाही. संघर्ष हा करावाच लागणार आहे. संघर्ष 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 संघर्ष. सैतान जेव्हा तुम्हाला संपवू पाहत असतो तेव्हा त्याच्याशी संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही विजयासाठी युद्ध खेळणं ही उत्तम गोष्ट आहे. तुम्ही योद्धा आहात, संघर्ष करणारे आहात, तुम्ही देवाच्या सैन्यातील एक सैनिक आहात. तुमच्या अंतरात असं काही महत्वाचं आहे की सैतान जे काही बाष्कळ निरुपयोगी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐकू नका. मला आशा आहे तुमच्या जीवनात जो गोंधळ आहे त्या बाबतीत तुम्ही निश्चितच काहीतरी करू शकाल. तुम्ही देववचनातली तत्व आचरणात आणू शकता. नरकातला कुठलाही सैतान, पृथ्वीवरचा कुठलाही माणूस तुम्हाला तसं करण्यापासून रोखू शकत नाही. देव तुम्हाला जे करायला सांगतो ते करा. देवाला तुम्ही जसा विचार करावासा वाटतो तसा करा. तुम्ही देवाची आज्ञा पाळा. तुमचं जीवन अत्यंत विशेष असं होईल. हे अगदी तात्काळ होईल असं नाही, पण हळूहळू ते घडत जाईल. तुमचं जीवन निश्चितच बदलेल. तुम्ही स्वतःबद्दल काही करणारच असाल तर असं काही करा ज्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. तुम्ही इथून घरी जाल, तुमच्या बाबतीत घडलेल्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं चालू ठेवाल, जसं की ते किती वाईट होतं, तुमचं बालपण किती भयानक होतं, हे असं झालं नसतं तर किती बरं होतं, ते तसं झालं नसतं तर किती छान होतं, आणि बघा मी किती दयनीय आहे. आणि जर तुम्ही असाच विचार करायचा ठरवला असेल तर कोणी काही करू शकणार नाही. हे शेवटी तुमच्यावर आहे. तुम्ही योग्य विचार करावा यासाठी कोणी तुम्हाला भाग पाडू शकत नाही. मी तुम्हासमोर जीवन आणि मृत्यू ठेवतो. जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही आणि तुमची संतती जिवंत राहील. तुम्ही आत्ता केलेले योग्य विचार तुमच्या मुलांच्या जीवनावर परिणाम करणार आहे, कारण आत्ता जे जीवन तुम्ही जगताना ते पाहताय त्याचीच पुनरावृत्ती ते आपल्या जीवनात करतील.
तुम्ही घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय हा तुमच्या भोवती असलेल्या लोकांवर परिणाम करेल. मनाचं नवीकरण करा. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. बघा, या नवीन कल्पना आहेत, नवीन वृत्ती आहेत. पहा काय सांगितलंय, तुम्ही स्वतःला पटवून द्या. मी अद्यापही रोमकरास 12:2 मध्येच आहे, देवाची उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. देवाची तुमच्या जीवनासाठी उत्तम योजना आहे, पण ती सत्यात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. नुसतंच रिकामटेकडे बसून वायफळ गप्पा मारणं सोपं आहे, पण ती आपली सवय होता कामा नये. एकतर मी वचनदत्त देशात प्रवेश करण्याबाबत ऐकून बोलून थकून गेले आणि मला त्याचा अगदी उबग आला होता. मी अशी दिशाहीन भ्रमंती करत होते आणि प्रत्येक जण मला वचनदत्त भूमीबाबत मोठमोठ्या गोष्टी सांगत होता, पण या वचनदत्त देशात कसं पोहोचायचं याबद्दल मला कोणीही काही सांगत नव्हतं. इफिस्करास अध्याय 4 वचन 23 म्हणतं, तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि प्रत्येक दिवशी केले जावे. नीतिसूत्र 23:7 म्हणतं, जसा मनुष्य आपल्या मनात विचार करतो तसाच तो आहे. जिथे मन जातं तिथे माणूस जातो. कलेसिकरास अध्याय 3 वचन 2 म्हणतं, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. पृथ्वीवरील गोष्टींकडे तुम्ही तुमचं मन विजयासाठी सिद्ध करा. मन सिद्ध करा. मी यापुढे दुभंगलेला राहणार नाही असा निश्चय करा. मी कडवटपणा आणि संताप यामध्ये अडकून पडणार नाही अशी खुणगाट बांधा. मी प्रार्थना करते की माझ्या हातून कधी तसं होऊ नये. मी ठरवलंय की यापुढे मी वेड्यासारखं वागणार नाही. माझं अर्ध आयुष्य मी वेडेपणात घालवलंय. निश्चय करा. काही जण सतत कुणावर तरी रागवलेले असतात. तुम्ही जर कुणावर रागवलेले नसाल तर तुम्ही स्वतःवर रागवलेले असता. जर स्वतःवर रागवलेले नसाल देवावर रागवलेले असता. देवावर नसाल तर सैतानावर असता. सतत कुणावर तरी रागवलेले असता. तुम्ही तुमच्या वरिष्ठांवर रागवलेले असता. पोस्ट ऑफिसवर रागवलेले असता. हवामान विचित्र झालं म्हणून रागवलेले असता. आता निश्चय करा. मी माझ्या मनाशी ठरवलंय मी यापुढे कुणावरही रागावणार नाही. मी आनंदी राहणार आहे. हालेलुया. मी माझ्या विचार प्रक्रियेबद्दल काहीतरी करणार निश्चित. मी माझं मन विजयासाठी तयार केलंय. मी वाचलंय मी प्रगती करू शकते, त्यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली आहे. मला माझ्या जीवनात काहीतरी चांगलं मिळणार आहे म्हणून मी दारिद्र्यात जगणार नाही. मी कुणा गरीब व्यक्तीला हिणवू पाहते असं नाहीये, पण मी तुम्हाला एवढंच सांगते की आपण म्हणावं की हो मी आणखी काहीही करू शकते. तुम्ही आहात तिथेच अडकून पडू नका. आपल्याला आहे त्यापेक्षा आणखी चांगलं मिळावं यासाठी प्रोत्साहित व्हा तुम्ही. जेव्हा मला मी अपराधी आणि दोषीपणाच्या भावनेत जगायची गरज नाही हे समजलं, तेव्हा मी निश्चय केला की मी आजवर प्रत्येक दिवशी पहाटेपासून रात्रीपर्यंत अपराधीपणाच्या ओझ्याखाली जगत आले, पण मी यापासून स्वतःला मुक्त कशी करू शकेन ते मी शोधून काढेनच. नक्कीच. मलाच नव्हे तर तुम्हालाही हे समजलं पाहिजे. तुम्ही हे समजून घ्यावं असं मला कितीही वाटलं तरी जोवर तुम्ही निश्चय करत नाही तुम्हाला ते समजणार नाही. आपल्याला नेमकं काय हवंय ते तुम्ही बघा. जे तुमच्याकडे आहे त्यावर लक्ष केंद्रित करू नका. मनाचा निश्चय करा. आज असं ठरवा की हो हो हेच माझ्या मनाचा निर्णय झालाय. मी माझं घर नीट आवरणार आहे. मी निश्चय केलाय मी देववचन आत्मसात करणं शिकणार आहे. मला जे मिळावं म्हणून येशूने मृत्यू पत्करला ते सगळं मी प्राप्त करणार आहे. मी मनाशी दृढ निश्चय केलाय की मी माझ्या जीवनाचा आनंद घेणार. मी मनाशी पक्क ठरवले मला शांती कशी मिळेल याचा मी शोध घेणार. मी जेव्हा या जगाचा निरोप घेईन तेव्हा जगावर मी माझा अमिट ठसा उमटवलेला असेलच. मी असंही ठरवलंय की जेव्हा मी हे जग सोडेन तेव्हा मी माझा वारसा पाठीमागे ठेवून जाईन. मनाचा निश्चय करण्याने, दूरदृष्टी ठेवण्याने, एका निश्चित दिशेने वाटचाल करण्याने तुमच्या आनंदात वृद्धी होणार आहे. तुमचा आनंद हिरावून घेणारी गोष्ट म्हणजे सतत असा विचार करत राहणं की माझं कधीच काही चांगलं होणार नाहीये. यापूर्वी काही चांगलं घडलेलं नाहीये. मी प्रत्येकाचा द्वेष करतो. मी पृथ्वीवर ओझं झालोय. तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कोणीही उपयोगाचे नाही. मी चर्चमध्ये गेले पण चर्चमध्ये मी विश्वास ठेवू शकत नाही.
माझी इच्छा आहे मी तिथे यावं, तुमच्यापैकी काही जणांना गदगदून हलवावं. हो करा ना, मनाचा निश्चय करा. तुम्हाला हे समजतंय का सांगा मला? तुम्ही नुसती इच्छा करत राहू नका, तर त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही ती केविलवाणी, आळशी, दुबळी, उदासवाणी, मी किती गरीब अशी वृत्ती झुगारून द्या आणि घोषित करा की मी माझ्या मनाचा निश्चय केलाय. मी ठाम निर्णय घेतलाय. मी अगदी निश्चितपणे आरोग्य संपन्न राहणार, आवश्यक आहे तितकं वजन कमी करणार, मी माझं कपाट स्वच्छ करणार, मी माझं घर स्वच्छ करणार, मी माझी कार धुणार आहे, मी एक उत्तम व्यक्ती होणार आहे, असं मी नक्की ठरवलेलं आहे. तुम्ही घरी पोहोचाल तेव्हा तुमच्या मनात काय येईल ते सांगू का? या वातावरणात सगळं सोपं वाटतं. इथे तुम्हाला आलिशान स्वरूपात वागणूक आहे, सुंदरसं संगीत सुरू आहे, लाईट्स, व्हिडिओ, कोणीतरी प्रवचन करताय, तेव्हा वाटतं की या आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही वाघाची शेपटी ओढून त्यालाही चिडवू शकाल. पण जेव्हा तुम्ही घरी पोहोचाल तेव्हा सैतान तुमच्या कानात सांगेल, हो हे वाटते त्यापेक्षा खूप कठीण आहे. सैतानाकडून येणारं हे मोठं असत्य आहे, हे वाटतंय त्यापेक्षा खूपच कठीण आहे. मग आपणही तसाच विचार करतो, खरंच हे खूप कठीण वाटतंय. मग सैतान म्हणतो, जरा हा पसारा पहा तरी, इतका पसारा तू आवरू शकशील असं वाटतंय तुला? तुम्ही तुमच्या देहाकडे पहा. येशू येईपर्यंत तुम्ही व्यायाम करत राहाल तरी उपयोग होणार नाही. तुम्ही नकारात्मक विचार केला तर सगळं नकारात्मकच होतं. नक्कीच. आणि एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही सैतानाला तुमच्या विचारांनी तुमचा पराभव करू देऊ दिला तर तो तुमचा पराभव करणारच. शास्त्र काय म्हणतं, तुम्ही तुमचं अवसान गळू देऊ नका. जर तुम्ही मनानेच कमकुवत झालात तर त्याचा उपयोग नाही. ज्या क्षणी तुमचं मन पराभव पत्करेल त्या क्षणी नरकात उत्सव सुरू होईल. म्हणून तुम्ही तुमच्या मनाचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हा. दृढ निश्चय करा. तुमच्या विचारांना सैरभैर होऊ देऊ नका, त्यांना इकडे तिकडे भरकटू देऊ नका. बघा, काही काळासाठी संघर्ष होईल आणि तो खूपच तीव्र असेल, कारण सैतानाची जर तुमच्या मनात 25 बलस्थानं असतील तर एक क्षणही असा विचार करू नका तो स्वतःहून बाहेर पडेल. नुकतंच कुणीतरी मला दुखावलं, माझ्याबद्दल अफवा पसरवल्या, मी खूप दुखावले गेले. आणि जेव्हा तुम्ही दुखावलेले जखमी असता तेव्हा सैतान त्याचा फायदा हा घेणारच असतो. त्यावर मात कशी करावी ते ऐका. त्वरित तुमचं शास्त्र घ्या आणि ते प्रत्येक वचन वाचा जे सांगता देव तुमचा समर्थक आहे, तो तुमचा संरक्षक आहे, तो न्यायाचा देव आहे, तो तुमच्या जीवनात न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि ही वचनं नुसती वाचूच नका, तर त्यांचा मोठ्याने उच्चार करा. ही वचनं मोठ्याने बोला. तुम्ही सैतानाशी सामना करा. एकदा कुणीतरी माझ्या भावना दुखावल्या होत्या आणि त्यावर मात करणं मला कठीण गेलं होतं. आपण त्या व्यक्तीला क्षमा करायचीच नाही ही भावना मनात जोर धरून होती. मी काय केलं तर माझ्या कार्यालयातल्या खोलीत गेले, जिथे मी नेहमी प्रार्थना करते, बसून राहिले. बहुतेक मी गुडघ्यांवर बसले आणि परमेश्वराला म्हणाले, माझ्यातली ही नकारात्मक भावना जोवर तू काढत नाहीस तोवर मी इथून बाहेर जाणार नाही. कारण लोकांचा द्वेष करण्यात मी माझं जीवन वाया घालवणार नाही. तुम्ही ऐकताय का? मी म्हटलं, माझ्यातली ही नकारात्मक भावना जोवर तू काढणार नाहीस मी इथून बाहेर पडणार नाही. कारण लोकांचा द्वेष करत मी माझं जीवन वाया घालवणार नाही. तुम्ही असा ठाम निर्णय घ्या आणि तुम्ही ते मोठ्याने बोला, जेणेकरून तुम्ही कुठे उभे आहात हे सैतानाला समजेल. देव तुमचं हृदय पाहू शकतो, पण सैतानाला तुमचे शब्दच ऐकू येतात. हृदयातून जे शब्द येतात ते मुखातून बाहेर पडतात. म्हणून तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मक बोलाल, सकारात्मक विचार केला तर सकारात्मक बोलाल.
आपण सकारात्मक असायला हवं आणि हेतुपूर्वक आपण चांगल्या गोष्टींवर विचार करावा. चांगल्या जीवनासाठी मनाची तयारी करा. देवाची तीच इच्छा आहे. आपण काय विचार करतो याबाबत सावध राहा. मार्क 4:24 म्हणतंय, पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. जास्तही. आपण देववचनांवर मनन करण्याची गरज आहे. किती माणसं खरोखर ते करतात कुणास ठाऊक. गेली 29 वर्ष मी देवासमवेत ठामपणे वाटचाल करतेय आणि देवासोबत खरोखरीची समर्पित वाटचाल करण्याआधी मी दीर्घकाळापासून ख्रिस्ती होते. यात फरक आहे. तुम्ही निष्क्रिय ख्रिस्ती असू शकता किंवा अगदी सक्रिय ख्रिस्ती असू शकता. तुम्ही संधिसाधू ख्रिस्ती असू शकता ज्याचा एक पाय मजेच्या राज्यात असतो, अशा जगात जिथे एखादा ख्रिस्ती आठवडाभर सैतानासारखा वागत राहतो आणि फक्त रविवारी चर्चला जातो आणि त्याला वाटतं ते ठीक आहे. किंवा तुम्ही अतिशय समर्पित असे ख्रिस्ती होऊ शकाल जो प्रत्येक गोष्ट अर्पण करतो. आमीन. 29 वर्षापूर्वी मी असा ठाम निर्णय घेतला की मी विजय मिळवणारच आहे आणि तेव्हापासून मी देववचन शिकायला सुरुवात केली. पण अगदी आत्ताही 29 वर्षांनंतरही मला देववचनावर हेतुतः मनन करावं लागतं. कारण ते तुमच्या मनात असं आपोआप नैसर्गिकपणे येत नाही. देववचनांवर मनन करणं म्हणजे आपल्या मनात या वचनांचं वारंवार चिंतन करणं, वारंवार करणं. आपल्या श्वासागणिक ही देववचनं पुन्हा पुन्हा उच्चारणं, मोठ्या आवाजात पठण करणं. देव चांगला आहे. देवाची माझ्या जीवनासाठी उत्तम योजना आहे. ज्या ज्या गोष्टी मी करू पाहते त्यात माझी प्रगती होते आणि यश मिळतं मला. मी मस्तक आहे, मी शेपूट नाही. मी अनेकांना कर्ज देते पण मला कधीही कर्ज घ्यावं लागत नाही. जेव्हा तुम्ही घरातली लहान सहान कामं करता, उदाहरणार्थ केर काढणं, कपडे धुणं किंवा किराणा दुकानात जाणं, वेळ मिळेल तेव्हा प्रार्थना करणं, स्तुतिगान करणं, देववचनांवर मनन करणं, परमेश्वराप्रती आपल्या हृदयात स्तुतिगान करणं, हे सगळं तुम्ही करता तेव्हा तुम्हाला विजय हा मिळतोच. इफिस्करांमध्ये शास्त्र म्हणतं आपण पवित्र आत्म्यासमवेत वावरू शकण्याचा एक मार्ग म्हणजे आपण स्तोत्रे गावीत, स्तुतिगान करावं, आत्मिक गीते म्हणावीत आणि परमेश्वराप्रती आपल्या हृदयात स्तुतिगान असावं. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हालेलुया. परमेश्वरा तू महान आहेस. मी तुझ्यावर प्रीती करते. मी तुझी आराधना करते. आणि एक सांगू का, तुम्ही जर हे हेतुपूर्वक काही काळासाठी केलं तर काही काळानंतर सवयीने करू लागाल. काही काळानंतर ही गाणी आपण गातो आहोत असं तुम्हाला जाणवेल. आपण पूर्ण दिवस विविध वचनांवर मनन करतोय असंही काही काळानंतर तुमचं तुम्हालाच जाणवेल. आणि हे करण्यासाठी नुसताच प्रयत्न करावा लागतो असं नाही, तर सुरुवातीला तुम्हाला स्वतःला कोंडून घ्यावं लागेल आणि दिवसभर देववचनावर मनन करण्याचा हेतुपूर्वक निर्धार करावा लागेल. हा चांगली लढाई लढण्यातला एक भाग आहे. जर तुम्हाला आर्थिक विवंचना सतावत असेल तर ठाण मांडून बसा आणि शास्त्रातील प्रत्येक वचनावर विचार करा ज्यात म्हटलंय जर तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळेल. चांगलं मापून, दाबून, हलवून, शिगोशिक भरून असं तुमच्या मापात घालण्यात येईल. मलाखी अध्याय 3 पहा. मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देव तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी प्रतिती पहा. हे वचन समजून घ्या. जेव्हा तुम्ही आत जाल तुमच्यावर कृपा होईल, बाहेर जाल तेव्हाही होईल. अगदी रस्ती त्याची कृपा तुम्ही अनुभवाल ज्याने तुम्ही व्यापून जाल. उत्पत्ती 12 शिका जिथे देवाने अब्राहमाला सांगितले तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मूलक हो. जर तुम्हाला हे ठाऊक नसेल तर तुम्ही ते करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे ठाऊक असणं गरजेचं आहे. मनन करा, चिंतन करा, देववचनावर मनन करा. देववचनावर विचार करत रात्री झोपी जा, सकाळी जागे व्हा आणि जमिनीवर पाऊल टाकण्यापूर्वी हा निश्चय करा, यापुढे मी माझं पाऊल जमिनीवर ठेवण्यापूर्वी काही क्षण मी या बिछाण्यावर नुसती पडून राहणार आणि मी परमेश्वराशी संवाद साधणार. देववचनातील काही गोष्टींचा मी विचार करणार, त्यावर मनन करणार. मी उठेन तेव्हा मी चांगलाच विचार करणार. वर्षभर देवाने माझ्या मनावर खरोखर काय ठसवलं असेल तर हे की आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा कार्य करण्यासाठी आपण देवाला मोकळीक देत असतो. आपण जेव्हा प्रार्थना करतो आपण देवाला कार्य करण्यासाठी मोकळीक देतो. तर आता या क्षणी तुमच्यापैकी आजारी असलेल्यांसाठी मला
प्रार्थना करायची. आजारी असणं म्हणजे काय मला माहितीये आणि ते निश्चितच मजेचं नाही, पण तुम्ही बरं व्हावं असं येशूला वाटतं. तर आता आपण प्रार्थना करूया. तुमच्या देहात देवाला कार्य करण्यासाठी मोकळीक देऊया. हे पित्या, येशूच्या नावाने आम्ही तुझ्याकडे आलोय. आम्ही तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो. येशू, या पृथ्वीवर तुझ्या कालावधीत वाटचाल केलीस, त्यात तू केलेले चमत्कार आम्हाला आठवतायत. तू केलेल्या चमत्कारांबद्दल आम्ही ऐकून आहोत. तू रोगी बरे केलेस. तुझ्या वचनात रोग बरं करण्याची शक्ती आहे. स्तोत्रसहित 107:2 म्हणतं, परमेश्वराने उद्धारिलेले जन असे म्हणत, कारण त्यास त्यांनी शत्रूच्या तावडीतून मुक्त केले आहे. म्हणून आज मी प्रार्थना करतीये. मी म्हणते, येशूच्या नावाने वेदना, आजारपण आणि अस्वस्थता यांनी रोग्यांचा देह सोडून जावा आणि रोगी बरे होत. येशूच्या नावाने तुम्ही बरे व्हा. हे पित्या, तू लोकांना स्पर्श करतोयस. तुझं बरं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यासाठी काम करताय. त्यांच्या देहातून वेदना पळून जातीये. तुझे आभार देवा. कर्करोग नाहीसा होतोय. रक्ताचे रोग बरे होत आहेत. प्रत्येक प्रकारचा संधिवात हा कमी होतोय. पाठदुखी सुद्धा दूर पळते. यासाठी मी तुझे आभार मानते. लोकांना जे जे आजार आहेत ते सगळे तू स्पर्श करून बरे करतो आहेस. आमेन आणि आमेन. तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला लिहून कळवा. तुम्हाला आत्ताही काही अनुभव येत असतील, तुमच्या देहात देवाचं सामर्थ्य कार्यरत असल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि म्हणत राहा की अगदी आत्ता प्रत्येक क्षणी देवाचं आजार बरं करण्याचं सामर्थ्य माझ्यात कार्यरत आहे आणि मी अधिकाधिक बरा होत चाललोय. देवाची स्तुती असो आणि तुम्हाला उर्वरित दिवस अतिशय छान जावो.